सलग 5व्या वर्षी खरीपासाठी सर्वाधिक बियाणे लागणाऱ्या मक्यासह विविध पिकांच्या बियाणांची दरवाढ झालेली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे। नाशिकमध्ये सुमारे 40% क्षेत्र व्यापणाऱ्या मक्याच्या बियाणामध्ये 3.5 ते 4 किलोच्या थैलीत 100 ते 350 रुपयांची मोठी वाढ झाली आहे आणि याशिवाय मूग, तूर, बाजरी या बियाणात देखील 50 ते 100 रुपयांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे। अशी सगळी परिस्थिती असताना शेतीसाठी वाढत चाललेले भांडवल आता तापदायक ठरत आहे। मध्ये शेतकऱ्यांची बियाण्याची चौकशीला सुरुवात झालेली आहे। साधारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मक्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते। तसेच शेतकऱ्यांनी खताची पण खरेदी मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे। युरिया सोडून बाकी सर्व NPK मध्ये साधारण 150 ते 200 रुपये थैली 50 किलोची अशी भाववाढ सुद्धा खतामध्ये झालेली असून पुरेशी ओल झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी बियाणं पेरू नये